हाय फ्रेंड्स, कल्पनास रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। रेसिपी जर आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही जर माझ्या पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या ज्या माझ्या रेसिपी आहे त्या तुम्हाला पाहता येईल। चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बनवायला सुरुवात करूया। आज आपण ओला राजम्याच्या ज्या शेंगा येतात त्याच्या दाण्यांची भाजी करणार आहोत। राजमा सुका असू दे किंवा ओला असू दे, भाजी खूपच छान होते। झटपट भाजी होण्यासाठी इथे कुकरला मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तर आता कुकर ओपन करूया आणि बघूया राजमा शिजलाय की नाही। कुकरला जेव्हा मी राजमा शिजण्यासाठी लावला त्या टायमाला मी 2 ग्लास पाणी टाकलं होतं राजमा शिजायला। तर तुम्ही बघू शकता खूप छान राजमा शिजलेला आहे, चांगलं मऊ झालेला आहे। तर आता राजम्याच्या भाजीसाठी काय काय मसाले लागतात ते बघूया। इथे बारीक कट करून 2 कांदे घेतलेले आहेत। ग्रेव्हीसाठी इथे 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे। ओलं खोबरं वापरलेले आहे मी। ह्याचे तुकडे करून घ्यायचेत आपल्याला बारीक। आणि ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि अर्धा चमचा जिरं फोडणीसाठी तर 1 चमचा मी जिरं घेतलेलं आहे। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, कसुरी मेथी गरम करून क्रश करून घेतलेली आहे 1 चमचा, हिंग पाव चमचा, इथं सुक्या मसाल्यामध्ये पाव चमचा हळद, मालवणी मसाला अर्धा चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा चिकन मसाला। इथं तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल। राजम्याची भाजी झाल्यानंतर आपल्याला वरतून 2 चमचे बटर वापरायचे आहे आणि 3 चमचे तेल फोडणीसाठी। तर आता पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅनमध्ये तेल टाकूया। तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता, जिरं, हिंग आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर कांदा टाकायचा आहे। ही भाजी झटपट होणार आहे कारण आपण पहिल्यांदा ऑलरेडी राजमा शिजवून घेतलेला आहे। तर कांदा चांगला आपला लाल करून घ्यायचा आहे। राजम्याचे प्रकार तर भरपूर सारे, लाल राजमा, काळा राजमा, सफेद राजमा, तो वेगवेगळ्या पद्धतीने पण बनवला जातो। तो खूप छान भाजी होते। तर एका साईडला मी इथे टोमॅटो, खोबरं, जिरं आणि कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घेतलेले आहे। याची बारीक पेस्ट करायची। थोडंसं पहिल्यांदा मी फिरवून घेतलं होतं, त्यानंतर पाणी टाकून आपल्याला परत वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान बारीक पेस्ट झालेली आहे। एका साईडला आपला कांदा पण लाल झालेला आहे। तर आता यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आणि ते पण चांगले कांद्यामध्ये परतून घ्यायचे, म्हणजे अद्रक लसूणचा कच्चा पण निघून जाईल। यामध्येच आपल्याला जो टोमॅटो आणि खोबरं वाटून घेतलं होतं ती पेस्ट टाकायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। हा जेवढा मसाला ओला आहे तेवढा तो सुक्का करून घ्यायचा आहे। जेवढा मसाला चांगला फ्राय होईल तेवढी भाजी छान होते। तर आता पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला चांगला फ्राय करून घेणार आहोत। बघू शकता मसाला पूर्ण सुक्का झालेला आहे आणि तेल पण चांगलं सुटलेलं आहे। तर यामध्ये आता सुके मसाले टाकूया आपण। सुके मसाले टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आज ही राजम्याची भाजी मी ग्रेव्हीवाली बनवली आहे आणि जर हाच राजमा उकडून तुम्ही सुकी भाजी बनवली तरी पण खूप छान होते। राजम्याची भाजी चपाती, नान, रोटी किंवा राईस याबरोबर खायला तो खूपच छान लागते। तर नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट्सने नक्की सांगा। तुम्ही जर माझी पहिल्यांदा रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या ज्या माझ्या रेसिपी आहेत त्या तुम्हाला पाहता येईल। तर इथे आपला चांगला मसाला मिक्स करून झालेला आहे आणि त्यानंतर मी 1 पेला पाणी मसाल्यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे जे आपण सुके मसाले टाकलेले ते करपणार नाही आणि ग्रेव्ही छान बनेल। तर बघू शकता तुम्ही ग्रेव्ही छान तयार झालेली आहे आणि ह्या ग्रेव्हीला आपल्याला तेल सुटेपर्यंत परत एकदा फ्राय करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। राजमा शिजवताना मी मीठ वापरलेलं नव्हतं, तर आता मसाल्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला। मीठ टाकून मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिजवलेला जो राजमा आहे तो आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचा आहे। तर राजमा शिजवताना मी तुम्हाला बोलले होते का 2 ग्लास मी पाणी वापरलेलं आहे। तर आता ह्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे, फक्त आपल्याला मसाल्याचं जे भांडं आपण मसाला वाटून घेतला होता त्यामध्ये पेल्याभर मी पाणी टाकणार आहे आणि ते आपल्याला परत राजम्यामध्ये टाकायचं आहे। तर एकूण मी 2.5 ग्लास फक्त पाणी वापरलेलं आहे राजम्याची भाजी बनवताना। तर छान मसाला मिक्स झालेला आहे। झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि आपला राजमा पण शिजलेला आहे, मसाला पण चांगला आपण फ्राय करून घेतलेला आहे। फक्त याला एक उकळी आणायची आहे। तर 4 ते 5 मिनटं मी मीडियम गॅसवरती आपल्याला राजमा शिजवून द्यायचा आहे, म्हणजे याला चांगलं तेल सुटेल आणि मसाला पण चांगला शिजेल। तर 4 ते 5 मिनटं झालेले आहे। तुम्ही बघू शकता छान भाजीला कलर आलेला आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे। तर एकदा हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकायची आहे। इथे मी बटर वापरलेलं आहे, तर तुम्ही तूप वापरलं तरी चालेल, पण राजम्याची सुकी भाजी करा, ओली भाजी करा, तुम्ही तूप किंवा बटर नक्की टाका आणि याचा आस्वाद घ्या। तर ही भाजी तुम्ही रोटी, नान, चपाती याबरोबर खाऊ शकता, खूपच छान लागते।
तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. कशी झाली मला कमेंट्सने नक्की सांगा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.